नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी करणार आहे गोड वरण. गोड वरण करण्यासाठी डाळ आपल्याला कशी शिजवायची आहे ते मी इथे दाखवणार आहे. डाळ शिजून ठेवलेली आहे. रेसिपी छोटीशी आहे, संपूर्ण बघा. ज्यांना गोड वरण आवडतं ते वरणावरती वरून तूप घालून ज्याला आवडतं त्याच्यासाठी ही रेसिपी आहे. गोड वरण बरेच जणांना आवडतं आणि ही खरं तर खूप पारंपरिक रेसिपी आहे. सगळ्यात म्हणजे पूर्वीचे जे आजी पण जे आपले आहेत तर ती ह्याच पद्धतीने वरण करायचे. तर ते गोडच वरण करत होते. हे तडके फोडण्या वगैरे तिखट गोड आंबट हे सगळे प्रकार नंतर आलेले आहेत. तर हे खूप जुनी रेसिपी आहे गोडा वरणाची. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. चला, गोड वरण बनवण्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं की डाळ एकदमच छान शिजलेली आपल्याला इथे पाहिजे. एकदम खमंग वास या डाळीचा सुटतो. एकदम छान ही डाळ शिजून घ्यायची. रवी फिरवल्यानंतर एकदम अशी प्लेन ही डाळ दिसली पाहिजे. असं ही डाळ एकदम छान शिजून घ्यायची. एखादी शिट्टी, गोड वरण ज्या दिवशी करायचं असेल त्या दिवशी एखादी शिट्टी जास्त घ्यायची कुकरची, कारण हे जेवढं गाळ वरण शिजेल तेवढे ह्या वरणाला अतिशय अप्रतिम चव येते. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला गोड वरण करायचं आहे तेवढ्या प्रमाणामध्ये डाळ शिजून घ्यायची आहे आणि एका पातेल्यामध्ये गॅसवरती पातेलं ठेवून गरम पाणी आपल्याला करायचं आहे. 1 ग्लास मी पाणी इथे घेतलेलं आहे. त्याला वरणाचं प्रमाण जेवढ्या प्रमाणात करायचं आहे तेवढं पाण्याचं प्रमाण इथे ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला वेळेवर समजत नसेल की पाणी जास्त कमी होतं तर त्यावेळेला एक्स्ट्रा थोडंसं पाणी करून पाणी थोडंसं बाजूला काढून ठेवायचंय आणि त्यानंतर तुम्हाला जसं पातळ किंवा घट्ट वरण पाहिजे त्या पद्धतीने वरण करायचं आहे. डाळ शिजवताना मी अर्धा टीस्पून हळद घातलेली होती डाळीमध्ये. आता अर्धा टीस्पून पेक्षा कमी हळद मी पाण्यामध्ये घातलेली आहे. पाण्यामध्ये ही हळद खळखळून उकळायची आपल्याला आणि मीठ सुद्धा आपल्याला आत्ताच घालायचं आहे या पाण्यामध्ये उकळायला. थोडंसं कमी घाला हवं होतं, कारण जर तुम्हाला अंदाज कळत नसेल तर. आणि नंतर चव घेऊन तुम्ही थोडंसं मीठ नंतर घालू शकता, पण हळद आणि मीठ पाण्यामध्ये खळखळून उकळायचे आहे. हळद आणि मीठ घातलेल्या पाण्याला व्यवस्थित हे बघा उकळी आलेली आहे. हळद खळखळून उकळून घ्यायची आहे पाण्यामध्ये. शिजवून घेतलेली डाळ आपल्याला घालायची आहे. डाळ आपल्याला घट्ट किंवा पातळ कशा प्रमाणामध्ये पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला डाळ इथे घ्यायची. डाळीला ते खळखळून उकळी घ्यायची आहे. वरणाला खळखळून उकळी आलेली आहे. गॅस मी बंद केला. वरणाचा कलर बघा, मस्त खमंग वास सुटलेला आहे. या पद्धतीने वरण करून बघा. गरमागरम गोड वरण आणि त्यामध्ये मस्त साजूक तूप. खाऊन बघा, त्या वरणाची चव अतिशय छान लागते. चला, आजी पणजीच्या काळातलं हे गोड वरण आपण तयार केलेलं आहे. या पद्धतीने नक्की करून बघा. खरंच सांगते, कुकर उघडल्याबरोबर ही डाळ शिजलेली असते ना, त्या डाळीचा वास अतिशय खमंग येतो. आणि आपण जे पाण्यामध्ये हळद घालून आणि उकळलं तर त्यामुळे अतिशय वरणाला या टेस्ट छान येते. त्याबरोबर तुम्ही साजूक तूप घेऊन वरण पोळी किंवा वरण भात ज्याला जसं आवडत असेल तसं खाऊन बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत, त्यातली एखादी रेसिपी तुम्हाला जरूर आवडू शकते. तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टावर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.